बायको नांदत नाही म्हणून पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा या मागणीसाठी एक तरुणाने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला। जिल्ह्यातून एक वेगळीच आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। अनेकदा पतीकडून पत्नीवर अत्याचार झाल्याच्या घटना चर्चेत येतात, मात्र येथे पत्नी नांदत नसल्याने पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा अशी मागणी करत एका तरुणाने आतापर्यंत 5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। आता या तरुणाने 6व्यांदा टोकाचं पाऊल उचलत आंदोलन सुरू केल्याने खळबळ माजली। नितीन उबाळे हे या तरुणाचं नाव असून त्याने आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत बीड जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिसच्या समोर परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला। त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार नितीन उबाळे पत्नी नांदत नसल्याने मानसिक तणावात असून या प्रश्नावर तो गेल्या काही काळापासून प्रशासनाकडे न्याय मागतोय। माझा संसार वाचवा अशी मागणी करत त्याने यापूर्वी 5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याचा जीव वाचवलाय। आज पुन्हा एक 6व्यांदा आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते।